वाचत असत. पुस्तकातलं सगळं ज्ञान अगदी थेट डोक्यात जायचं. कोणीतरी त्यांना विचारलं की एवढं कसं लक्षात राहतं, आणि तेव्हाही बाबासाहेबांनी उत्तर असं दिलं होतं की एकदा ते पुस्तक मी वाचलं आणि माझ्या हातातून गेलं की ते परत मला कधी मिळेल याची अजिबात खात्री नाही. म्हणून जेव्हा मी वाचतो तेव्हाच ते डोक्यामध्ये पूर्णतः जाईल, शब्द न शब्द त्याचा जाईल, याची मी पराकाष्ठा करतो. या पुस्तकांबद्दलचं त्यांचं प्रेम एवढं अगाढ होतं की जिथून कुठून त्यांना पुस्तकं मिळत होते ते पुस्तकं सगळे आणत होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना तर ते स्वतः असं म्हणायचे की माझा वर्ग, माझं वाचनालय आणि माझी राहण्याची खोली एवढंच माझं संपूर्ण जग आहे. जेव्हा 1952मध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं एका ठिकाणी व्याख्यानासाठी, ऑक्सफर्ड युनियनमध्ये व्याख्यानासाठी बोलवलं होतं, आणि त्यांचं व्याख्यान अतिशय खूप ओघवत्या भाषेमध्ये खूप सुंदर पद्धतीचं झालं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर काही विद्वानांनी त्यांना विचारलं, त्यांना राहावलंच नाही अजिबात, आणि त्यांनी विचारलं की बाबासाहेब, एवढ्या वेगवेगळ्या विषयावरचं तुम्ही इतकं सखोलपणे कसं विवेचन करता, एवढं सगळं तुम्हाला कसं माहीत असतं? आणि तेव्हा बाबासाहेबांनी सिंपल एका वाक्यामध्ये सांगितलेलं होतं, मी पुस्तकांच्या पानांमध्ये राहणारा मनुष्य आहे, त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भूमिका मला कळतात, वेगवेगळ्या बाजूसुद्धा मला कळतात आणि त्या मांडता येतात. पुस्तकं ही इतकी महत्त्वाची बाब आहे. आणि ह्या पुस्तकांमुळेच पुढे काय झालं, जेव्हा संविधान सभेमध्ये वाद प्रतिवाद निर्माण व्हायचे तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ह्या पुस्तक वाचनाचा, अगाढ वाचनाचा खूप महत्त्वाचा फायदा त्यांना झाला. जसं मी म्हणाले की वाचन फक्त वाचनासाठी म्हणून नाही किंवा वाचून काढायचं म्हणून नाही, तर ते पूर्णतः आतमध्ये भिनवायचं. त्यानुसार त्यांना पडलेल्या का या प्रश्नाचे उत्तरं मिळवायचे, ते समजावून घ्यायचं आणि इतरांना समजावून सांगायचं. या सगळ्या कारणासाठी त्यांनी इतके पुस्तकं वाचलेले होते. मग इतके पुस्तक वाचल्यानंतर संविधान सभेमध्ये वाद प्रतिवाद निर्माण झाल्यावर अतिशय शांतपणानं ते सगळे उत्तरं द्यायचे, त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढायचे आणि पूर्णतः संयम बाळगून मुद्देसूद आणि तर्कनिष्ठ त्यांचे सगळे उत्तरं असायचे. बरं, हे उत्तरं देताना त्यांना काही संदर्भ पाहावे लागायचे का, काही पुस्तकं मागवावे लागायचे का? ॲब्सोल्युटली नाही. ते चालतं बोलतं ग्रंथालय होतं, त्याच्यामुळे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये फिट होतं.